जास्त फास्ट पळेल त्याला ती मिठाई मिळाली असती. त्यांनी काय केलं, त्यांनी तसं काही नाही केलं. त्यांनी एकमेकांचे हात धरले आणि सर्व मिळून त्या टोपलीपर्यंत गेले. टोपलीतली मिठाई काढली आणि सर्वांनी मिळून खाल्ली. त्यांना विचारलं हे असं का, तर ते म्हणाले उबुंटू. उबुंटू उबुंटू म्हणजे त्याचा अर्थ काय मग, की आम्ही सर्व मिळून ती मिठाई खाऊया, सर्व मिळून एकत्रित प्रगती करूया. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हाऊ कॅन वन बी हॅपी व्हेन अदर्स आर सॅड. जेव्हा इतर दुःखी असताना एक माणूस सुखी कसा असू शकेल. सुखी असायचं तर सर्वांनी असलं पाहिजे, सर्वांचा हिस्सा त्यामध्ये असला पाहिजे. ही जी संकल्पना आहे, व्यापक संकल्पना, म्हणजे सर्वांनी मिळून एकत्रित प्रगती करूया, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथी, किंवा वसुधैव कुटुंबकम, ही जी आपली परंपरा आहे, संस्कृती आपल्या भारताची, त्यानुसार हा एक व्यापक संकल्पना असल्यामुळे मग आम्ही इथे उबंटू शाळेला नाव दिलेलं आहे. सर, या सुंदर शाळेची कल्पना आपल्या मनामध्ये कधी आली? शाळेवर स्थापन एखादी तरी शाळा असावी असं आम्हाला अगदी पूर्वीपासूनच वाटत होतं. नोकरीमध्ये असतानाही वाटत होतं, परंतु ते शक्य झालं नाही. सेवानिवृत्त झाल्यानंतर, रिटायर झाल्यानंतर आमचे मित्र या यवतमाळ नगरीतील एक प्रसिद्ध उद्योजक पांडुरंगजी खानवे साहेब, त्याला आपली असायला पाहिजे होती, की जेणेकरून आपल्याला सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांच्या मुलाला एक चांगल्या प्रकारचं शिक्षण देत आहे. अशा परिस्थितीमध्ये मग आम्ही नेहमी या रस्त्यानं जात होतो, नेहमीसाठी फिरत होतो. तर अशी एखादी ती शाळा असावी असं आम्हाला असं वाटलं, आणि म्हणून मग आम्ही ठरवलं की आपण अशी शाळा काढावी, आणि शाळेत मग आम्ही हे केलेली आहे, स्थापन केली. सर, या सुंदर शाळेची कल्पना आपल्या मनामध्ये काय आहे? सुंदर शाळा म्हणजे आता मगाशी जे सांगितलं उबुंटू, त्याची जी संकल्पना आहे, त्याचे जे विचार आहेत त्याच्यामध्ये, ते घेऊन जर आपण शाळा स्थापन केली तर त्याचे विचार प्रत्यक्षामध्ये तसंच त्या उबुंटूच्या याच्या प्रमाणात उतरली पाहिजे. आणि म्हणून इतर शाळेपेक्षा काहीतरी वेगळी शाळा, त्याला काय म्हणू आपण, की कृतीतून शिक्षण देणारी शाळा, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग जे आहे ते आपल्या शाळेमध्ये असावं असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीनं मग आम्ही या शाळेची जी आहे कार्यपद्धती ठेवलेली आहे. सर, उबुंटू या शाळेची स्थापना करण्याच्या पूर्वी तुम्ही अशी शाळा कुठे बघितली होती? आम्ही शाळा जेव्हा स्थापन करण्याचं ठरवलं त्यावेळी आम्ही नाशिक, जळगाव, अकोला, अमरावती या ठिकाणच्या ज्या काही नावाजलेल्या शाळा होत्या त्या शाळांना भेट दिली. तिथल्या शिक्षकांशी, प्रिन्सिपॉलशी संपर्क साधला, विद्यार्थ्यांशी संपर्क साधला, आणि मग आम्ही ठरवलं की आता अशा सगळ्या शाळेतले काय घेतले, जे काय आपल्याला चांगलं घेता येईल ते घेऊन मग या ठिकाणी आपली शाळा स्थापन करावी. निसर्ग शाळा या शाळेचा उद्देश काय आहे सर? निसर्ग शाळा म्हणजे आता अलीकडे काय झालं की पर्यावरणाला अतिशय महत्त्व आलेलं आहे, आणि पर्यावरणाचं महत्त्व अगदी बालपणापासून जर आपण दिलं तर एक चांगल्या प्रकारचे नागरिक जे पर्यावरणाला काय म्हणू आपण, पर्यावरणाला महत्त्व देतील अशा प्रकारचे नागरिक निर्माण होतील. आणि म्हणून मग आम्ही आमच्या शाळेमध्ये निसर्ग शाळा म्हणून ती शाळा डेव्हलप करण्याचं ठरवलेलं आहे. आणि तुम्ही बघितलं आहे, आणि अशी आमच्याकडे जमीन भरपूर होतीच, म्हणून त्या जमिनीचा उपयोग करून आम्ही एक छान प्रकारे असं हे उभारलेलं आहे, फलोद्यान उभारलेलं आहे, आणि फळबागा आणि इतरही काही गोष्टी या पर्यावरणाच्या दृष्टीनं याच्यामध्ये केलेल्या आहेत. सर, ही सुंदर शाळा संकल्पना ग्रामीण भागामध्ये राबवता येईल का? अर्थातच. त्या ग्रामीण भागामध्ये तर उलट मी म्हणेल की आपल्या इथल्यापेक्षाही, शहरी भागापेक्षाही ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रकारे राबवता येईल. कारण ते आपल्याला जे काही जमीन आहे किंवा इतर सोयी सवलती आहेत त्या चांगल्या प्रमाणामध्ये मिळू शकतात.
तुमच्याही शाळेचा आम्ही हे बघितलं, व्हिडिओ बघितला. त्या शाळेमध्ये सुद्धा तुमच्या खूप छान प्रकारे तुम्ही तुमच्या लेवलवर चांगले केलेले आहे. तर अशा प्रकारच्या शाळा खेड्यामध्ये सुद्धा तुम्ही तयार करू शकता. आम्हाला ही संकल्पना राबवण्यासाठी सर तुम्ही मार्गदर्शन कराल? अर्थातच आमच्याकडे माझ्या मार्गदर्शनापेक्षा आमच्या या शाळेच्या उत्तर प्रगतीमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितली शाळा. तुम्हाला कशी वाटली शाळा ही? खूप सुंदर वाटली की नाही? अनेक उपक्रम या शाळेत तुम्ही बघितलेले आहेत. लहान मुलांनी अगदी धीटपणानं आपल्या सर्व तुम्हाला समजावून सांगितले आहेत बऱ्याचशा बाबी. त्याच्यामध्ये खरा जो सिंहाचा वाटा आहे या 2-3 मंडळींचा आहे. तुम्ही अनुप सरांना ओळखलेलंच आहे. अनुप सरांची ओळख झालेली आहे तुम्हाला. अनुप सरांची अनुप यादव सर आहेत. ते जे तुम्ही 3D प्रिंटर वगैरे बघितलेलं आहे, रोबोटिक्स बघितलेलं आहे, ती त्यांची कल्पना आहे. त्यांनी अशा प्रकारच्या अनेक शाळा आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे पुढे आणलेल्या आहेत. वाबळेवाडीची जी शाळा आहे, जी भारतामध्ये जिल्हा परिषदेची उत्कृष्ट शाळा आहे, त्या शाळेच्या प्रगतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. दुसरे आपल्या तुमच्या जवळच तिथे मारेगाव तालुक्याच्या जवळच पांढरकवडा तालुक्यामध्ये आपले पाटणबोरीला अजिंक्य पोतावार सर आहेत. तुम्ही यूट्यूबवर अजिंक्य पोतावार असं काय बोला तर तुम्हाला त्यांच्याविषयी माहिती मिळते. ते मोठे संशोधक आहेत. त्यांना काय म्हणतात, फुंसुक वांगडू म्हणतात महाराष्ट्राचे. म्हणजे छोटे छोटे प्रयोग त्यांनी खूप चांगले केलेले आहेत. ते सुद्धा आम्हाला जोडलेले आहेत. आणि हे जैविमन मानव आहे ते त्यांचा फोटो आहे तो दिसलेला. त्यांनी हळद लावलेली आहे, परस बाग आणि इतरही बऱ्याच गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. त्यांचा सुद्धा आम्हाला सपोर्ट आहे. आणि आमच्या त्या मुख्याध्यापिका प्रिन्सिपल आहेत शुभांगी मॅडम, त्यांनी पण बचपन नावाच्या शाळेमध्ये मुख्याध्यापिकेचं काम केलेलं आहे. या 2-3 लोकांचं या आमच्या शाळेच्या जी सुंदर जी शाळा दिसते आहे त्यांचा मोठा रोल ही सुंदर शाळा बनवण्यामध्ये आहे. आणि ह्या सर्व बाबीसाठी जे काही आर्थिक हे लागते, पैसा पाहिजे ना, नाही का? काही गोष्टी करायच्या असल्या म्हणजे ताबडतोब त्याला निधी लागतो. तर ते कुठलीही कल्पना मांडली अनुप सरांनी, कोतावर सरांनी कुठली कल्पना मांडली की आपल्याला असं असं करायचं आहे, तर त्याला आमचे जे अध्यक्ष आहेत त्याला एकदम पुकार धरतात. आणि त्याच्यासाठी जे काही लागलेलं आहे लागेल आर्थिक निधी तर आहेच, परंतु बाकीच्या गोष्टी ज्या काही लागतील त्या ताबडतोब उपलब्ध करून देतात. आणि म्हणून मग ही शाळा आम्ही सुंदर करू शकतो. एखाद्या गरीब हुशार मुलाची तुमच्याकडे शिकण्याची इच्छा असेल सर तुम्ही त्याला मदत कराल का? हो, तुम्ही असं जर कोणी सांगितलं हुशार मुलगा आहे, खूपच हुशार आहे, त्याचा इंटरव्ह्यू घेतला आणि आम्हाला जर असं वाटलं की तो चांगल्या प्रकारे करू शकतो तर आम्ही त्याला त्याच्यामध्ये कन्सेशनही देऊ शकेल फीमध्ये, किंवा त्याला पूर्ण फी सुद्धा माफ करतो. असे आमच्याकडे आहेत विद्यार्थी काही की ज्यांना आम्ही हुशार आहेत किंवा बहुत गरिबाचे मुलं आहेत, त्यांना आम्ही काही मुलांना फ्रीशिपमध्ये सुद्धा ठेवलेलं आहे, काही मुलांना कन्सेशन दिलेलं आहे. अशा हुशार मुलांची सुद्धा कदर आम्ही आमच्या शाळेमध्ये करतो.